7:30 का रिपोर्टिंग टाइम आपको दिया गया था, तो बिल्कुल यहाँ से अंपायर से हमें वार्निंग भी मिलती हुई। कानपल्ली आणि रोडपाली क्रिकेट संघाला इथे अभिमन्यू एक वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व अभिमन्यू तोडेकर कोपरा यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत आहे। ओटू मनोहर, बहुत बहुत शुक्रिया। मैदान के अंदर हम जाएंगे। ऑल सेट फॉर द गेम। दोनों अंपायर यहां से रेडी है, ऑल इन रेडीनेस। अंपायर का ग्रीन सिग्नल, उल्टी गिनती शुरू हो चुकी है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। 3, 2, 1, लेट्स प्ले गेम ऑन। फर्स्ट बॉल, पहली गेंद यहां से हमने देखी। आदेश मध्ये गेंदबाजी से शुरुआत करेंगे। पहली गेंद सटीक टप्पे के ऊपर देखी थी। स्ट्राइकर इनके ऊपर परेश कड़के, उनका साथ निभा रहे बबुल भगत। मैदान के अंदर अच्छी गेंदबाजी यहां से दिखानी होगी। टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी जिन्होंने चुनी है, बिल्कुल 35-40 के अंदर सिमटना चाहेंगे, लेकिन इरादे किस प्रकार से होंगे, कितने रन बनेंगे। पहली गेंद डॉट थी, आदेश निकल चुके। दूसरी गेंद उसी दिशा में फेंकी भी गेंद थी, तीर की तरह सीधी निकली। बाल बाल बचे परेश कट के। फेवरेट स्ट्रोक है, हमेशा स्क्वायर लेग फाइन लेग में खेलने के लिए जाने जाते हैं। मिड विकेट उनका फेवरेट जोन है। वहां पर एक खिलाड़ी को भी तैनात हम देख सकते हैं, बिल्कुल विकेटों के बीचों बीच सीमा रेखा के नजदीक खड़ा है। एक लॉन्ग ऑन के रीजन में खिलाड़ी है, ऑफ साइड पूरी तरीके से 30 गज का घेरे में हम देख सकते हैं। और इसी की तलाश है, सीमा रेखा के बाहर गेंदें भेजनी होगी। पावर प्ले का ओवर है, पावर प्ले में पावर कौन दिखाएगा, इसके लिए भी चुनौतियां पेश की जा रही है। ये भी आगे फेंकी भी गेंद थी, पीछे खिलाड़ी तैनात है। अच्छा थ्रो आया, गुड फील्डिंग। बिल्कुल रोकने का प्रयास किया जा रहा है। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद डॉट थी। प्रेशर बिल्कुल रिलीज किया इस सिंगल के साथ, थोड़े से शांत है। पहली 3 गेंदों के ऊपर बबुल भगत को अपना कारनामा दिखाना होगा। यदि आप बल्लेबाजी से शुरुआत करते हो तो बड़े प्रहार आपको करने होते हैं। शुरुआती दौर में यहां से बड़े प्रहार करने होंगे, क्योंकि पहली 3 गेंद के ऊपर केवल सिंगल आए। 4 ओवर का यह मुकाबला है। शुरुआत थोड़ी सी धीमी है, लेकिन अच्छी शुरुआत है। बबुल किस प्रकार से रवैया अपनाएंगे, क्योंकि पावर प्ले में पावर हमेशा बल्लेबाज दिखाते हैं। गेंदबाज की जादूगरी है। आदेश की ये गेंद बल्ले का किनारा है, प्रेशर बना था, पुल करना चाहते थे। गेंद थोड़ी सी स्किड करती हुई बाहर की तरफ निकल रही थी। कोई गलती नहीं हुई विकेटों के पीछे कृष्णा से, और पहला बड़ा झटका है यहां से बल्लेबाज बबुल भगत ऑन टू द डक, बैक टू दी पवेलियन। पहली गेंद के ऊपर हमने देखा था बबुल भगत, जिन्होंने पहली गेंद जब फेस की थी पूरी तरीके से पुल करने का प्रयास था। और सोच भी आदेश की हमने देखी, बिल्कुल परेश करके जब स्ट्राइकर एंड के ऊपर थे सैंडी, तो तीनों की तीनों गेंदें आगे फेंकी थी। जड़ में फेंकने का प्रयास था, क्योंकि वो जानते स्वीप अच्छा खेलते हैं, यहाँ पर बिल्कुल कट अच्छा मारते हैं। लेकिन यहां से हमने देखा बबुल के सामने थोड़ा सा सरप्राइज किया। बबुल को लग रहा था कि गेंद यॉर्कर आएगी, लेकिन गेंद आई छोटी, लेकिन खरा स्ट्रोक अटेम्प्ट कर नहीं पाया मैदान के अंदर, और पहला विकेट गिरता है। थोड़ी सी हालत खस्ता है, अब साझेदारी की जरूरत है मैदान के अंदर। गेंदबाज बल्लेबाज शशि जाधव हम देख सकते हैं ऑन स्ट्राइक। आदेश तैयार है, एक बार फिर से। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। अंतिम गेंद यहां से शेष है गेंदबाजी के लिए। आदेश मध्ये रोडपाली टीम पहले बल्लेबाजी कर रही है। 1 रन अब तक बना है पहली 5 गेंदों के ऊपर। बड़े स्ट्रोक की तलाश थी, लाजवाब ओवर है, कमाल का यह ओवर है। जबरदस्त शुरुआत यहां से हम देख सकते हैं। जिस तरीके से कहते हैं ना कि सुबह जब हम शर्ट पहनते तो शर्ट का पहला बटन हम गलत लगाएंगे तो बाकी बटन अपने आप गलत लग जाते हैं। यह प्रकृति का नियम है दोस्तों। आपकी शुरुआत अच्छी होना जरूरी होता है, और यहां से पहले ओवर की समाप्ति, रन बना केवल सिंगल। तर सन्माननीय विठ्ठल शेठ शेळके चिंचवली आमचे भारतीय जनता पार्टी कमिटी मेंबर्स आहेत, त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। आपलं आम्ही श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत करत आहोत। आणि या पुढची लढत असणार आहे नांदगाव विपक्ष कलम बुसरे, दोन्ही संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधावा।
तो जाएंगे दोस्तों मैदान के अंदर। पहले ओवर के समाप्ति के बाद थोड़ी सी हालत खस्ता है, साझेदारी की अब जरूरत है, बड़े स्ट्रोक अब दिखाने होंगे गेंदबाजी के लिए चेतन पाटिल। बैट का ये खिलाड़ी है परेश गढ़के के लिए ये तोहफा था, कबूल करेंगे और गेंद जाएगी सीमा रेखा पार। या सिटी जब बिग हिट, तलाश थी बड़े स्ट्रोक की और परेश गढ़के ने डिलीवर किया ये पहला छक्का। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। जिस तरीके से पहला ओवर फेंका था, आदेश मती की जो शुरुआत थी, लेकिन उस शुरुआत को थोड़ा सा मजा किरकिरा करा चेतन ने। छोटी गेंद का प्रयास किया था, कम ऊंचाई वाली ये खिलाड़ी है, कद जरूर छोटा है लेकिन कद हमेशा इरादों से नापा जाते हैं, हौसलों से नापा जाता है। क्योंकि सचिन तेंदुलकर भी काफी छोटे कद के खिलाड़ी थे लेकिन उनका हौसला आसमान से भी बड़ा था। आपके इरादे बुलंद होने चाहिए और बड़ी सोच मैदान के अंदर रखनी चाहिए। पॉजिटिव थिंकिंग, पॉजिटिव एटीट्यूड क्रिकेट में बेहद जरूरी होता है, क्योंकि फर्क सिर्फ सोच का होता है दोस्तों, सकारात्मक या फिर नकारात्मक। वरना सीढ़ियां तो वही होती है जो किसी के लिए ऊपर जाती है तो किसी के लिए नीचे आती है। अच्छी सोच है परेश की और पहला छक्का दिखाया था। चेतन के ऊपर प्रेशर है, एक और अच्छा स्ट्रोक, आगे फेंकेंगे, पैर के ऊपर गेंद है तो मानिए बाउंड्री की सैर पर गेंद है, गेंद जाएगी सीमा पार। बैक टू बैक परेश के बल्ले से यह दूसरा छक्का। मास्टर व्यासपीठावर आम्ही पाहतो कानपोली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते तथा कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय आहे मदन मते साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांचा आम्ही श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने सन्मान्य सरपंच मदन मते साहेब आपलं आणि आपल्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। प्रेशर में है चेतन, ये अच्छी गेंद थी, बिल्कुल जड़ में फेंकी भी गेंद कूद कर निकाला। पीछे लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात है, एक रन जरूर मिलेगा। जिस तरीके से सोच रखी थी पहली दो गेंदों के ऊपर आगे फेंकने की कोशिश जरूर है लेकिन पेस चेतन के पास आधे जितनी नहीं है। गेंदे जैसे फुल टॉस मिली उसका पूरा फायदा उठाया था, पैर के ऊपर वो गेंद थी। ये जड़ में फेंकी गेंद सिंगल आयस गेंद के ऊपर टीम की रन संख्या 14 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर हम देख सकते। दूसरा ओवर जारी है मैदान में, गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार है। शशि यादव के लिए गेंद स्टीयर करना चाहते थे, दिशा देना चाहते थे, सिंगल लेना चाहते थे। परेश को स्ट्राइकर एंड के ऊपर लाने की कोशिश की जा रही है मैदान में लेकिन रोक के रखा, पकड़ के रखा, बांध कर रखा इस गेंद के ऊपर और डॉट गेंद की समाप्ति होती भी। अच्छी कोशिश है। यहां पर शशि यादव की बात करेंगे तो 3 गेंदें खेली है और जिन्होंने अभी तक खाता खोल नहीं पाए। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार, राउंड द विकेट। यह अच्छा स्ट्रोक है, मानो एक थप्पड़ सा जड़ दिया हो। पीछे खिलाड़ी तैनात जरूर है, रेस लगी है गेंद और खिलाड़ी के बीच में, सीमा रेखा के नजदीक थर्ड मैन के रीजन में। जब तक गेंद को फील्ड करा जाता तब तक दूसरे रन का चुराने का प्रयास यहां से किया गया और 2 रन का इजाफा होता है। बस शशि ने खाता खोला, 2 रनों की मदद से टीम की रन संख्या जाकर पहुंची है 16 रनों के ऊपर। इस ओवर की बात करेंगे तो अंतिम गेंद का खेल बाकी है। पहले ओवर में केवल सिंगल आया था, इस ओवर में अब तक 15 बन चुके हैं। अच्छी बल्लेबाजी है, 2 छक्के खाए लेकिन कमबैक भी था चेतन का मैदान में। अंतिम गेंद पीछे से फेंकी हुई गेंद थी, बिल्कुल फुल टॉस गेंद, नाराज है अपने आप से शशि। 2 ओवर की समाप्ति होती हुई पहले में आए 1, दूसरे में आए 15 और टीम की रन संख्या टोटल 1 विकेट के नुकसान के ऊपर रोडपाली टीम 16 रन। इलेवन गावदेवी कानपोली क्रिकेट संघ या नावाने खेळतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते सरपंच आदरणीय मदन मते साहेब व्यासपीठावर उपस्थित आहे। स्वपन पाटील आपले स्वागत आहे। पुढील लढत असेल बघा नांदगाव विपक्ष कलंबश्री आणि कलंबश्री क्रिकेट संघाचे संघाने किती उपस्थित आहेत। नांदगाव क्रिकेट संघाला दुसरा पुकार आहे, सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी संपर्क साधणं गरजेचं आहे। हो टू कमेंट्री बॉक्स मनोहर। थैंक यू सो मच। 2 ओवर की समाप्ति होती हुई अब मैदान के अंदर सुधीर पाटिल, जिसके नाम से टीम जानी जाती है। अच्छा स्ट्रोक है, इंतजार किया था गेंद का, चेतन शायद वहां पर मौजूद है।
एक ही रन मिलेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। एक रन के मदद से 17 के ऊपर पारी पहुंच चुकी है। शशि को अब बड़े स्ट्रोक खेलने होंगे। अनुभव है दोनों तरफ। सुधीर पाटिल की यदि बात करेंगे, दोनों तरफ गेंदे घुमाने के लिए जाने जाते न जाने कितनी बार एक दूसरे के खिलाफ खेले, एक दूसरे की ताकत जानते हैं, एक दूसरे की कमजोरी जानते हैं, लेकिन क्या वो बड़े स्ट्रोक अटेम्प्ट कर पाएंगे मैदान में, ये भी देखने वाली बात है। डरना माना है बिल्कुल भी मैदान में, क्योंकि लेरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, और मैदान में कुछ के बिना आपकी जय जयकार भी नहीं होती। लेकिन यहां पर जय जयकार करने के लिए टीम को जरूरत है बड़े स्ट्रोक की। सुधीर की ये गेंद थी, बिल्कुल मिस टाइमिंग है, फंसे हैं मैदान में, खिलाड़ी पीछे तैनात है, कोई गलती नहीं होगी। शशि यादव का संघर्ष आखिरकार मैदान के अंदर समाप्त हुआ और दूसरा खिलाड़ी शाम स्पोर्ट्स रोडपाली टीम का मैदान के बाहर। टीम की रन संख्या टोटल है 17 रन। सत्रह रनों के ऊपर दो खिलाड़ी खोए, लगभग 7.30 के रन रेट से ये स्कोर कार्ड आगे बढ़ते हैं। अब हम देख सकते हैं पूरी तरीके से जिम्मेदारी कंधों के ऊपर अब उठाने होगी परेश खड़के को। अब परेश का मैदान के अंदर मौजूद रहना अंतिम ओवर तक बेहद जरूरी हो जाएगा, क्योंकि 35 से 40 आप नहीं बनाओगे तो आपके लिए मुश्किलात आएगी दूसरे सत्र में, और वही कोशिश करनी होगी। अभी भी वक्त बचा है, 10 गेंदों का खेल बाकी है पहले सत्र में, लेकिन सुधीर पाटिल का कारनामा, पहली गेंद के ऊपर सिंगल दी, दूसरी गेंद के ऊपर सफलता है। परेश को बिल्कुल खामोश रखा है नॉन स्ट्राइक एंड के ऊपर। परेश की बात करेंगे, परेश ने 7 गेंदें खेली अब तक। बल्ले का ये किनारा है, अंपायर की उंगली आसमान की ओर है और तीसरा खिलाड़ी मैदान के बाहर जाता हुआ, मुश्किलें बढ़ती हुई, संघर्ष चलता हुआ मैदान में, अब मेहनत करने की जरूरत है। तीसरा खिलाड़ी मैदान के बाहर, रन है टोटल 17। थैंक यू सो मच। जैसे कहते हैं ना कि जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी। अब संघर्ष जारी है मैदान में, अब मेहनत आपको करनी होगी। प्लान ए यहां से पूरी तरीके से फ्लॉप रहा शाम स्पोर्ट रोडपाली टीम का, प्लान बी आपके पास तैयार होना चाहिए। 12 मिनट गुजर चुके, थोड़ा सा यहाँ से आपको फास्ट क्रिकेट खेलना है दोस्तों, क्योंकि जब भी आपको सोचेंगे जब विकेट गिरता है यहाँ पर टाइमर स्टॉप हो जाता है और बाद में हम उसको फिर से ऑन कर देते हैं। इसके भी आपको यकीनन ध्यान रखना होगा। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे गेंदबाजी के लिए। सुधीर पाटिल इस ओवर की चौथी गेंद लेकर, पटकी भी गेंद थी, बिल्कुल नजर नहीं आई गेंद, बिल्कुल नजरें हट चुकी थी गेंद से। बल्ले के निचले हिस्से में यह गेंद लगी, 1 रन से ज्यादा कुछ नहीं है। कोशिश अब आपको यही करनी होगी, क्योंकि जो प्रयास शशि यादव कर रहे थे मैदान में, बड़े स्ट्रोक की तलाश थी, लेकिन बार बार डॉट गेंदें खेली, परेश को नॉस्टाकर एंड के ऊपर रहने पर मजबूर कर दिया कानपुली क्रिकेट टीम ने। और वही सोच है, खामोश कैसे रखा जाए, ऑफ स्ट्राइक रखा परेश खड़के को। 18 के ऊपर पारी है, अब तक बड़े स्ट्रोक दिखाने होंगे। 2 छक्के परेश ने दिखाया है, क्षमता रखता है, खासियत इस खिलाड़ी की, लेकिन दबाव है, उस दबाव को झंझोड़ना होगा और उस दबाव के चलते बड़े स्ट्रोक खेलने पर मजबूर किया और बड़ा स्ट्रोक डिलीवर किया परेश खड़के ने। तीसरा छक्का निकला परेश के बल्ले से। नांदगाव क्रिकेट संघ शेवटचा पुकार नाणेफेकीसाठी संपर्क साधावं। नांदगाव क्रिकेट संघाला शेवटचा पुकार। मैदान के अंदर हम जाएंगे जरूर दोस्तों। इस छक्के की जरूरत थी, 24 बने हैं 3 विकेट के नुकसान के ऊपर, उसमें से 21 रनों का योगदान परेश का है। एक और अच्छा स्ट्रोक है, इस बार मिस टाइमिंग, पीछे खिलाड़ी तैनात है, बड़ी मछली जाल में फंस चुकी है। बिग फिश इन द नेट, परेश खड़के गोल्स। 24 रनों के ऊपर यह सबसे बड़ा सुपरस्टार शाम स्पोर्ट्स रोडपाली टीम का मैदान के बाहर।
डीजे मास्टर इथे सन्माननीय रामदास शेलके आदरणीय व्यक्तिमत्व चिंचोली यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमचे समालोचक सागर मंडवकर नेहरे यांचं आगमन झाले. चंद्रकांत मते माजी सरपंच कानपोली आपले मनपूर्वक स्वागत. यानंतर इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला नांदगाव विपक्ष कलमबुसरे असे प्रमुख पाहुणे सन्माननीय कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय मदन मते साहेब आपणास चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने आम्ही इथे आमंत्रित करतो. आपल्या शुभास्ते नाणेफेक करावी. कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मदनदादा मते साहेबांच्या शुभास्ते इथे नाणेफेक होत आहे. नाणेफेकसाठी इथे नांदगाव क्रिकेट संघाला इन्व्हाइट केलेला आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने आणि नाणेफेकीचा कौल नांदगाव क्रिकेट संघाच्या बाजूने. दोन्ही क्रिकेट संघाला श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि भारतीय जनता पार्टी चिंचवली यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. नांदगावने नाणेफेक जिंकून नांदगाव क्रिकेट संघाने शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे. वेट अँड वॉच परंतु इमिजिएटली. नांदगाव क्रिकेट संघाने फलंदाजी करणं इथे निर्णय इथे स्वीकारलेला आहे. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. मैदान में हम फिर से चले जाएंगे. पहली गेंद के ऊपर सिंगल आए. टीम की रन संख्या टोटल है 25. 25 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर 1-2 बड़े हिट हर हाल में चाहिए. ये क्रिकेट है दोस्तों, यहाँ पर बाजियां पलटने में देर नहीं लगती, लेकिन क्या बाजी पलटेगी ये भी बड़ा सवाल बना हुआ है. खिलाड़ी तो कई है लेकिन असली खेल अब कौन खेलेगा मैदान में. गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज रोहन की ये गेंद. अच्छा स्ट्रोक है. पीछे खिलाड़ी तैनात तो जरूर है, मौका बन जाएगा और बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ एक के बाद एक सफलता की झड़ी लग चुकी है और रोडपाली क्रिकेट टीम है सदमे में. रन बने हैं टोटल मैदान के अंदर 25 रन. सोच तो यही है कि बड़े स्ट्रोक खेले जाए मैदान में. ऐसा लग रहा है स्ट्रोक तो कन्वर्ट करने की कोशिश की जा रही है लेकिन गेंदें सीमा पार नहीं हो रही है. जिस तरीके से परेश का विकेट हमने देखा, जिस तरीके से ये विकेट हमने देखा, अब निखिल कड़किया और मैदान के अंदर भूषण खुटले मौजूद है. रोहन पाटिल की 4 गेंदों का खेल अभी भी बाकी है. पहले सत्र में 1-2 बड़े हिट चाहिए, वो डिलीवर कर सकते हैं और वो क्षमता रखते हैं खिलाड़ी. ये कला हुनर आता है इस खिलाड़ी को, लेकिन ये सिचुएशन अलग है, ये परिस्थितियां विपरीत है. गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज रोहन पाटिल. इस ओवर की तीसरी गेंद लेकर सामने है निखिल कड़के. ये गेंद हमने देखी, लोअर फुल टॉस थी. 1 रन का तो इजाफा हो चुका है. सिंगल से ज्यादा यहां से कुछ नहीं है. अच्छा थ्रो आया, 1 ही रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं है. परेश कड़के की पारी यदि हम नजरअंदाज करेंगे तो कोई भी बल्लेबाज मैदान के अंदर यहां से रुक नहीं पाया और नतीजा हमारे सामने थोड़ा सा लो स्कोर ये मुकाबला चलता है. लेकिन ये क्रिकेट है, यहां पर बाजी पलटने में देर नहीं लगती दोस्तों. रोडपाली क्रिकेट टीम भी गेंदबाजी में ताकत रखती है इन खिलाड़ियों को रोकने की. कैसा रहेगा यह मुकाबला ये तो आने वाला वक्त ही बताएगा, क्योंकि 3 गेंदों का खेल अभी भी बाकी है इस इनिंग में, इस सत्र में. स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज नजर आएंगे भूषण खुटले. कोशिश जरूर होगी बड़े स्ट्रोक की. इस बार विपरीत कंडीशन है. पिछली कुछ गेंदें आगे फेंकी, ये सरप्राइज वेपन की तरह यूज किया, इस्तेमाल किया इस गेंद को. बाउंसर फेंका और पूरी तरीके से गेंद उनके कंधे के पास से जोर से निकली. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. सिंगल से यहां से डॉट गेंद से स्कोर वही के वही रुका है. 26 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर. 2 गेंद का आना अभी भी बाकी है. स्ट्राइकर इनके ऊपर भूषण खुटले. आशाएं अपेक्षाएं उनके कंधों के ऊपर है, जिम्मेदारी. 1 रन तो जरूर पूरा करेंगे यहाँ पर. पीछे खिलाड़ी तैनात है, दूसरे की कोशिश थी, मना किया अंतिम क्षण में निखिल ने. सिंगल ये इस गेंद के ऊपर. 27 रन. आधी सेना पवेलियन में वापस लौट चुके. बबूल भगत का पहली गेंद के ऊपर आउट हो जाना अच्छी बात नहीं थी. शशि जादव का खामोश रहना, प्रेशर बढ़ता चला गया परेश के ऊपर, क्योंकि परेश के पास फिर उसके बाद कोई चारा बचा नहीं था. हर सवाल के जवाब ढूंढने की कोशिश थी मैदान में. बड़े स्ट्रोक की तलाश करी और उसी के नतीजा हमने देखा. परेश का विकेट जैसे गिरा बैकफुट पर नजर आई और कानपोली क्रिकेट टीम अच्छा क्रिकेट खेली. ये तेज गेंद फेंकी गई,
बिल्कुल सरप्राइज कर रहे हैं। अच्छी गेंदबाजी है। पहले सत्र की यहां पर समाप्ति होती हुई और पहले सत्र में रन बने टोटल 28, 28 रन जीतने के लिए 29 रनों की जरूरत होगी यहां से गावदेवी कानपुली क्रिकेट टीम को। लेकिन क्या यह 29 रन आसानी से बना पाएगी रोडपाली क्रिकेट टीम? क्या यहां पर मुकाबले में कमबैक कर पाएगी? क्या गेंदबाजी में इतनी ताकत रखती है? बहुत सारे सवाल है दोस्तों, जवाब ढूंढेंगे दूसरे सत्र में। इस मुकाबले की दिल धड़काने वाली कहानी लेकर हमारे और आपके सामने पेश होंगे हमारे अजीज दोस्त सागर भाई मांडवकर नेरे। हॅलो, थँक्स मनोहर. तरी यानंतर सुद्धा एक दमदार लढत आपल्या भेटीसाठी येणार आहे. एका बाजूला उरण तालुका ग्रामीण मधला एक ताकदवर संघ कलंबुसरी पाहणार, तर एका बाजूला पनवेल तालुक्यातील एक दमदार संघ नांदगाव क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक झाली आणि नाणेफेकीचा कौल निश्चित स्वरूपात नांदगाव क्रिकेट संघाने प्रथम दर्शनी नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. व्यासपीठावर आमचे रामदादा शेळके साहेबांना आम्ही पाहतो. सन्माननीय विठ्ठल शेळके साहेब इथे उपस्थित आहेत. सन्माननीय आम्ही भगवंतदादा शेळके, सोपान पाटील, कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, खऱ्या अर्थाने सरपंच साहेबांचं सुद्धा आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करू. जेव्हापासून सरपंच झालं त्यांनी कानपोली क्रिकेट संघाला एक पुरस्कारते म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान आहे. चेंडू बघा, चेंडू आमच्या आयोजन कमिटीकडे सुपूर्द करायचे. संपूर्ण आमचे करण असतील, अमोलला आम्ही ते पाहतो, उमेश पाटील, त्यांची संपूर्ण टीम, आमचे प्रतीक करमेलकर, बालराम बुवा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. सतीशला पाहतो आम्ही, सतीश पाटील, बालराम बुवा पाटील चिंचवली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, श्रीराम क्रिकेट संघाचे कोच आहेत, व्यवस्थापक. यावं आपण व्यासपीठावर आपलंही मनपूर्वक आम्ही ते सरचे स्वागत करत आहोत. सामन्याकडे बोलूया आणि दुसऱ्या सत्रासाठी सागर मांडवकर नेरे यांच्याकडे आपण वळणार आहोत. काही क्षणातच स्पर्धेचे आमचे प्रणेते आणि भारतीय जनता पार्टीचे एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय माजी सरपंच रमेश पाटील साहेबांचं काही क्षणात जिथे आगमन होणार आहे. अनेक दिग्गज नेते मंडळी या स्पर्धेकरता आजचा 7वा दिवस आहे. प्रत्येक दिवशी अनेक दिग्गज व्यक्तिमत्व नेते मंडळी या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिली. सर्व प्रेक्षकांचं आम्ही श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने स्वागत करत आहोत. तर धन्यवाद महागुरु. तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. सामना थोडा स्पीडअप करा. खेळाडूंना विनंती करतो, कारण आज अंतिम रात्र आणि आज मेगा फायनलची रात्र. जरूर पाहतो आज कोण होणार चॅम्पियन. आज महागुरु हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे. संपूर्ण भारतभर, जगभर आम्ही पाहतोय हा जल्लोषामध्ये साजरा केला जातो आणि आज शुभ दिवस सुद्धा आहे. सर्वांना मी आयोजकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देईन आणि घेऊन जाईन मॅचकडे, जिथे 2 बलाढ्य संघामध्ये होणारी फाईट. कानपोली विरुद्ध रोडपाली BJP ट्रॉफीची स्पर्धा आणि आज शेवटची रात्र. टार्गेटचा विचार करूया. येणारी 24 चेंडू आणि 29 धावेची गरज. सलामीची जोडी सरकले मैदानावर. कानपोली विरुद्ध रोडपाली, दोन्ही संघ बलवान आहेत आणि आता कानपोलीला पाठलाग करायचा. धावा असताना 29. पहिला चेंडू गोलंदाजीच्या मार्गावर. गोलंदाज सज्ज होणार. लखन भोईर. पहिला चेंडू गती मध्यम गती होती बघा. पहिला चेंडू डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहिला. फलंदाज पाहते रोहित पाटीलला कानपोलीचा आदेश मध्ये. 2 सलामीवीर. मागच्या 2-3 महिन्यामध्ये कानपोली संघ भरपूर फॉर्ममध्ये संघ ठरला आणि ज्याची सातत्याने चर्चा केली गेली. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप, बॉलिंग लाईनअप, क्षेत्ररक्षण आणि आता या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्यांना 29चा पाठलाग करायचा आहे. उचली घेणारा चेंडू लखन भोईर. सलग 2 चेंडू डॉट बॉल. दबाव निर्माण केल्या. पूर्वार्धामध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती जेव्हा गोलंदाजी केली आदेश मतेनं. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट फेकले आदेश मतेनं. पहिल्या षटकामध्ये फक्त 1च धाव दिली पॉवर प्ले 1 मध्ये. पूर्वार्ध सुद्धा आपण या सामन्याचा पाहिला. गोलंदाज लखन भोईर. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन फ्लिक करतोय चेंडूला दूरवर. मात्र जरूर 2 चेंडूच्या प्रतीक्षेनंतर हा फटका जरूर आला ऑन साइडला चौकार.
नक्कीच श्री भगवान रामाचा सर्वाधिक प्रिय भक्त म्हणजे हनुमान. रामनवमीनंतर येणाऱ्या आपण पाहतोय चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. आजचा दिवस पवनपुत्र हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला. संपूर्ण भारतभर बजरंगबली हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. आज आम्ही पाहतोय हनुमान जन्मोत्सव. सुरुवात मात्र चांगली झाली गोलंदाजाकडून, मात्र आता चोख प्रत्युत्तर दाखवलं ते रोहित पाटीलनं. 3 चेंडूचा सामना केला, 29चा पाठलाग करायचे, 4 धावा. फुटवाचा वापर, गतिमान अवस्था प्राप्त केली. या चेंडूवर कमबॅक, सामना कमालीचा होणार. रोडपाली संघाची गोलंदाजी ही सुद्धा त्यांची ताकद आणि स्पर्धेचा नियम आम्हाला सांगताना तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटांमध्ये समाप्त करणं हे अनिवार्य असणारे. आपण या गोष्टींकडे सुद्धा थोडं लक्ष केंद्रित करा. आतापर्यंत झाले 4 चेंडू, धावा 4, पाठलाग करायचं 29चा. लखन भोईर, अख्खूट टप्प्याचा चेंडू, दर्जेदार गोलंदाजी. आपल्या भेदक माऱ्यासमोर आता शांत बसलाय रोहित पाटील. पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये 1 धाव होत्या जेव्हा आदेश मतेनं गोलंदाजी केल्या. थोडासा आघाडीवर या आपण बाजू पाहिली ती कानपोली संघाची. आता एकूण धावा 4. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 5 चेंडू संपले, धावा एकूण 4 बिन बाद. रोहित पाटील स्ट्रायकर एंडला. खोलवरचा चेंडू, झेल होणार का? विश्वास आहे क्षेत्ररक्षकाला, मी झेल घेणार. आणि पहिला धक्का, 4 धावा असताना 29 करायचे. 4 षटकांचा सामना आहे. आमच्या समेवर क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचाही श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने स्वागत आहे. सागर, जर या सामन्याचा आपण विचार केला, ज्या प्रकारे कानपोली क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून ज्यावेळेचा प्रथमतः फलक्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता, पहिले षटक हाताळलं होतं गावदेवी कानपोली क्रिकेट संघाच्या आदित्य 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने अप्रतिम षटक हाताळलं होतं. आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून आता इथे शानफोर्ड रोडपाली क्रिकेट संघाचे गोलंदाज लखन भोईर यांनी सुद्धा दशात तसे प्रत्युत्तर देताना आपल्याला तेव्हा गोलंदाजाच्या माध्यमातून त्याला पण इथे बघितलं. नक्कीच महागुरू, जेव्हा 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा तुम्हाला चुरशीचा खेळ नेहमी पाहायला मिळतो. अगदी आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरची चर्चा केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना पाहायला आपण सुद्धा अनेक सामने पाहायला मजा यायची. आणि जेव्हा ग्रामीणचे 2 संघ बलाढ्य संघ एकमेकांसमोर येतात त्यांची लढत तुम्हाला जरूर पाहायला आवडतं. आणि पहिला षटक संपलाय, धावा इथे 4, एक गडी बाद सुद्धा झालाय. स्ट्रायकरीला आदेशमध्ये. खोलवरचा चेंडू, आदेश सावधरित्या खेळतो आणि आता गोलंदाज झालाय शशी जाधव. 29 करायचे, कंपल्सरी चेसिंग. आतापर्यंत प्रतीक आम्हाला माहिती देत असताना 4 मिनटं झालेत. 3 षटकांसाठी टायमर सेट केलाय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ते षटक संपवावं लागेल आणि या हालचालींना वेग तुम्हाला वाढवावा लागणार आहे. एकूण धावा 5, गडी बाद झाला. 1 टार्गेट, 29चा पाठलाग करायचा. सामना दोन्ही संघांना जिंकायचा, विजय दोन्ही संघांना हवा आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू, जरूर आपण पाहतोय सिंगल, 2 धावेसाठी निघालेत. क्षेत्ररक्षण मात्र साथ खूप चांगली देत्या. नक्की महागुरू, गायनाला सर्वजण जात असतात आणि सर्वजण संगीत गायन गाणी ऐकायला नेहमी आवडतं. आणि त्या गायकाला जर कोरसांची साथ असेल, वाद्यांची साथ असेल तर ते गाणं खूप छान होतं. आणि क्रिकेटमध्ये असंच असतं, जेव्हा गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळते तेव्हा संघ दबाव निर्माण करतो. आणि आता शशी जाधव 2 चेंडू फेकलेत, एकूण धावा 6 आणि गडी 1 बाद झालाय. वेगवान चेंडू, डॉट बॉल. यस, गोलंदाजी सुद्धा सामन्यामध्ये काय करू शकतो. आपण असे अनेक सामने पाहिले. कालच आम्ही आधीची भव्य दिव्य नाईट स्पर्धा पाहिली आणि तिथे सेमीफायनलचा सामना कोणी विसरणार नाही, ज्या नेवाली संघानं गोलंदाजच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण केलं. गोलंदाजच्या जोरावर काही करता येतं. आणि आता कमबॅक करताना रोडपाले कानपोली संघ शांत डोक्यानं खेळतो. कदाचित त्यांचा एक वेगळा अंदाज असेल, काहीतरी त्यांना वेगळं करायचं असेल. शांत, पवित्रा, आक्रमक फटकेसाठी ओळखला जाणारा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप अगदी कानपोली संघाकडे भरीव खेळाडूंचा भरणा आहे. आणि आता दोन्ही फलंदाज आपण पाहतोय आदेशमध्ये 3 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 2. चेतन पाटील स्ट्रायकर एंडला ड्राईव्ह करतोय. मोठा फटका खेळण्याचा मोह ज्यांना अजिबात नाही
आणि मिळणार सिंगल. एक एक धाव सुद्धा सामन्यामध्ये बरंचसं काही करू शकतो. महागुरू काल कोणी विसरणार नाही. एका धावेनं प्रतिस्पर्धी संघाला नेवाले विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. आम्ही संघांचं नाव उल्लेख करत नाही कारण आता स्पर्धा लावी असल्या कारणानं बऱ्याचशा गोष्टी जपाव्या लागतात. काहीसा चेंडू खाली राहिला, जरूर ड्राईव्हचा प्रयत्न, लॉंग ऑफकडे जरूर चेंडू गेलाय. 29 करायचा सामना कमालीचा होणार. जरूर आपण इथे पाहूया एकूण धावा फलकावरती टोटल स्कोर. संघ पोहोचलाय 9 गडी बाद झालेत आतापर्यंत. फॉल ऑफ विकेट पाहिलं तर 12 मध्ये 20 करायचे. वेळ आता मात्र झाली 7 मिनिटं झालेत. 12 चेंडू 20, 9 धावा, 29 टार्गेट. यस डीजे. याने षटकार तटवला आणि मात्र एका धावेने त्यांना सामना गमवावा लागला. म्हणजे एका धावेला सुद्धा क्रिकेट स्पर्धेमध्ये किती किंमत, एका धावेची किती मोठी किंमत मोजावी लागतो ती प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला. नक्कीच तुमचं 1% देणं सुद्धा खेळामध्ये खूप महत्त्वाचं असतं. त्या स्ट्रेनवर तुम्हाला खेळावं लागतं. कधी कधी असं म्हटलं जातं या 1% तुमच्या सक्सेसकडे तुम्हाला वाटचाल करता येते. क्षेत्ररक्षणामध्ये धाडस दाखवणं, चांगल्या धैर्यानं प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करणं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवणं, मैदानावरचं तुमचं वातावरण शांत ठेवणं, या खूप काही गोष्टी विजयासाठी हितकारक असतात. आणि आता आपण पाहतो 2 षटकं संपली, 9 धावा, 1 गडी बाद, 29 करायचे. सामना कोण जिंकणार? प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो. कानपुले आणि रोडपाले आपण स्पर्धा पाहतोय. भारतीय जनता पार्टी चषक आणि आज अंतिम रात्र. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग WTC लाईव्हच्या मार्फत जॉईंट झाले, त्यांचं करूया आपण मनापासून हार्दिक स्वागत. 12 चेंडू 20, गोलंदाज झालाय सूरज भोईर. समोर उभाय आदेश मध्य. पहिला चेंडू वेगवान, हा डॉट बॉल. एक गोलंदाज सामन्यामध्ये काय काय करू शकेल याचा प्रत्यय पाहिला. मागच्या 2 षटकामध्ये धावांसाठी नाकी 9 आणले. विचार करायला भाग पडले. मोठे फटके कधी येणार? 9 धावा, गडी बाद झाला 1, करायचे 29. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 11 चेंडू, अजूनही खेळ बाकी आहे. स्लिपकडे क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. बघा या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं. मात्र पाठीराखण करताना क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलंय. चेंडू अडवलाय. एक एक धाव खूप महत्त्वाचे असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये खूप छान प्रूव्ह अप्स आहे. क्रिकेटमध्ये महागुरू असं सुद्धा म्हटलं जातं का मागे काय घडलं ते तुम्ही विसरावं आणि चांगला खेळ करावा. मागे जे काय घडलं ते विसरून तुम्ही चांगला खेळ दाखवावा. आता एकूण धावा 10 आहेत, करायचे 29. चेंडू आणि धावांचं विनिंग कॅल्क्युलेशन 10 चेंडू 19. चेंडू हवेमध्ये, यस. दुसरा धक्का 10 या धावसंख्येवर. आणि आता 9 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 19 करायचे. संकटमोचक शक्तीचे प्रतीक असलेले बजरंगबली हनुमान यांचा आज जन्मोत्सव. हनुमान संपूर्ण भगवान हनुमान संपूर्ण भारतामध्ये अनेक नावाने परिचित आहेत. हनुमानाला मारुती, महावीर, बजरंगबली, महारुद्र, पवनपुत्र, अंजनी सूत, अंजने अशा अनेक नावानं संबोधलं जातं. आता 10 धावा, 2 गडी बाद, 29 करायचे आहेत. येणारे चेंडू असेल 9 आणि 19 धावेची गरज. विजयावर शिक्कामोर्तब कोण करणार? अस्तित्वाची लढाई, करो या मरोची लढाई. सामना जिंकणार कानपोली का सामना जिंकणार रोडपाली? दोन्ही बलाढ्य संघामध्ये होणारी फाईट. आक्रमणाचा प्रयत्न, या जल्लोष, फलंदाज बाद. 10 या धावसंख्येवर 3 गडी बाद. आता येणारे 8 चेंडू 19.
नक्कीच कुणामध्ये किती क्षमता येणारी वेळच सांगून जाईल. 8 चेंडू आणि 19. आम्ही पाहतो आमची शिवभक्त झकास लस्सीचे ओनर अब्दुलबाई यांना सुद्धा त्यांचा सुद्धा स्टॉल येते. अगदी 12 प्रकारचे फ्लेवर्स लस्सीचे त्यांच्याकडे आहेत आणि अगदी आम्ही पाहतोय ऑर्गॅनिक हायजीन असे अनेक त्यांच्याकडे प्रकारसुद्धा आहेत आणि अनेक खवयांची गर्दी आम्ही त्यांच्या स्टॉलवर सातत्याने पाहतोय. तर एकूण धावा 10. शिवभक्त म्हणून त्यांची ओळख आहे क्रिकेट विश्वामध्ये. अगदी कुठेही क्रिकेट स्पर्धा असो, कर्जत, खोपोली, उरण, पनवेल, तळोजा असो, उल्वा, नोड असो, सातत्याने त्यांची प्रचंड मेहनत. सर्व स्टॉल धारकांचं सुद्धा आपण मनापासून आभार मानूया. येणारे चेंडू 8-19 मोठे फटक्या सामना जिंकून देतील. मात्र कानपोली संघ हार न मानणारा संघ, हा कधी वाकणारा हा संघ आहे, कधी हार मानत नाही. आणि आता 8 चेंडू आणि 19. आक्रमणाचा प्रयत्न फसतोय. आणि आता 7 चेंडू आणि 19. नाही सामना जिंकायचा असेल आणि ते जरूर रनआउट. धक्का. सामन्यावर कब्जा निर्माण केला रोडपालीनं. प्रचंड मेहनत. हातामध्ये अगदी सर्वाधिक मार्केटमध्ये चालणारे विमलची पोळी, शेंगदाणा, राष्ट्रीय चाकणा आणि अनेक त्यांचे खाद्य मेनू. प्रचंड मेहनत आहे त्यांची. मनापासून त्यांचं धन्यवाद देऊया. आणि आता चेंडू शिल्लक राहिलेत. 4 आणि 18 धाव्यांची गरज. संदीप पालकर आम्हाला सांगताना मार्केटमध्ये सर्वाधिक जास्त ट्रेंड आहे आणि त्याची तिथे विक्री जोरदार होत्या. 4 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. क्लीन बॉल. यस 3 चेंडू 18. या जल्लोष आनंदामध्ये परावर्तित झालाय. गडी एकूण बाद झाल्या आतापर्यंत. आपण जरूर पाहतोय फलंदाजी करणारा कानपोली आणि गडी बाद 7. लुना 11 धावा झाल्या. 7 गडी बाद. आणि त्यानंतर एक वेगळी मजा येते. थोडं मनोरंजन करतोय आणि सँडी पालकरना माहिती आता म्यूट असल्या कारणानं थोडं एंटरटेनमेंट होणार. अनम्यूट. 11 धावा गडी बाद झालेत. 7. नितीन कमालीचे खुश झाले. तीन मिनिटं बाकीत रोडपाली. आपण याची नोंद घ्या. 3 चेंडू 18. 3 चेंडूवर 3 षटकार ठोकावे लागतील. 11 धावा 7 गडी बाद. 29 करायचेत. ऑन साइडला ड्राईव्ह जरूर केलाय आणि आता वेळ निघून झाल्या. सुरुवातीच्या फलंदाजांना न दिलेली 7, मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना न दिलेली 7. फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला आक्रमक व्हावं लागतं. IPL सुद्धा सुरू झालं आणि IPL मध्ये तुम्ही सातत्याने पाहिलं असेल किती वेगवान फलंदाजी खेळाडूंकडून पाहायला मिळते आणि तुम्हाला या धावपळीच्या युगामध्ये गतिमान अवस्था प्राप्त करावी लागते. खास करून फलंदाजांना सक्रिय होणं. मात्र या सामन्यामध्ये गोलंदाजांना केलं वर्चस्व आणि सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केलं. आता 2 चेंडू आणि 17 धावेची गरज. 2 चेंडू आणि 17 धावा. एकूण धावा 12. गडी बाद झाले 7. 1 मिनिट बाकी रोडपाली. शेवटचं मिनिटं बाकी आहेत रोडपाली. 4 षटकं 20 मिनिटं. लक्ष असू द्या. अंपायर सिग्नल. यस व्हाईट बॉल. एकूण धावा 13. आता वेळ निघून गेल्या.
29 कमालीची गोलंदाजी, गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा सामना जिंकता येतं आणि दाखवून देत असताना 2 चेंडू आणि गरज असेल 16 धावेची गरज. सामना पाहायला मिळतो तुम्हाला कानपोली विरुद्ध रोडपाली आणि आता गोलंदाज अनिकेत पाटील. फटका आले मात्र लेट झाल्या, आता काही होणार नाही. एकूण धावा दाफलकावरती 19. 1-2 षटकार जर दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये आले असत्या सँडी पालकर आम्हाला सांगताना तर वेगळा रंग असा, मात्र आता वेळ निघून चालल्या. 20 मिनिटं होऊन गेलेत.